गर्वाने गोवर्धन। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। वर्षभर सोनं खरेदी करू नका, खाद्यतेलाचा वापर कमी करा, आयात करावे लागणाऱ्या परदेशी खतांचा वापर टाळा, वर्क फ्रॉम होम करा, पेट्रोल डिझेल गाड्यांचा वापर कमी करा अशी आवाहनं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना मागच्या 2 दिवसात केली। या आवाहनाला काल मध्य प्रदेशमध्ये हरताळ फासला गेला होता। मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक मंडळाचं अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी भाजप नेते सौभाग्य सिंग हे शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन निघाले। ते आपण सर्वांनी काल या 0 आवरमध्ये बघितलं होतं। पण आजचं तुम्हाला सांगते, काटकसर आणि परकीय चलन वाचवण्यासाठी सुरुवात मोदींनी स्वतःपासून केली आहे, ती आपल्या ताफ्यातल्या गाड्यांची संख्या 2 वर आणून। त्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी यांनी सुद्धा लागलीच आपलाही ताफा कमी केलाय। पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यात सुद्धा दमदार प्रतिसाद मिळाला। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई-वाहनाने प्रवास केला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा जपान दौरा रद्द केला। याच काटकसरीच्या आवाहनाची राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंत, शंभूराज देसाई यांनी देखील ओढली। आता याची दुसरी बाजू सांगायची झाली तर माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे। ई-वाहन धोरण हे महाविकास आघाडीच्या काळातलंच होतं, उलट आता त्याला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं ते म्हणाले। काँग्रेसने देखील निवडणुकीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। पण एकूणच राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागलाय हे नक्की। पण आता प्रश्न येतो तो सर्वसामान्यांचा। तर आमचा आजचा प्रश्न याच संदर्भातला आहे। थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात दुसरा प्रश्न। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला तुम्ही स्वतः प्रतिसाद देणार का, असा आमचा प्रश्न आहे। होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। कुठल्याही बदलाची स्वतःपासून सुरुवात करावी असं भारतीय संस्कृती सांगते आणि या संस्कृतीचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घडवलंय। एरवी सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या गराड्यात असलेल्या पंतप्रधानांच्या ताफ्यात आज फक्त 2 गाड्या दिसल्या। या निमित्ताने याआधी पंतप्रधानांच्या दिमतीला कुठली वाहनं होती आणि आता कुठली वाहनं आहेत याच्यावरती आपण एक नजर टाकूयात। जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की ताफ्यामध्ये कसा बदल झालाय। आधी 12 ते 14 वाहनं होती, आता फक्त 2 वाहनं आहेत। आधी सुरक्षा नियमांनुसार किमान आवश्यक 14 ते 17 वाहनं होती आणि आवाहनानंतर टोयोटा फॉर्च्युनर एस्कॉर्टसाठी 2च गाड्या सध्या आहेत आणि दुसरी आहे रेंज रोवर, जी बुलेट प्रूफ आहे। आधी बुलेट प्रूफ मर्सिडीज मेबॅक होती, S650 हे मॉडेल, रेंज रोवर होती, टोयोटा फॉर्च्युनर होती, 3 गाड्या झाल्यात, एस्कॉर्ट वाहनं होती, मोबाईल जॅमर युनिटची वाहनंही होती, क्षेपणास्त्र परतावून लावणारी डिकॉय वाहनं होती, रुग्णवाहिकाही होती। परंतु आता आवाहनानंतर केवळ 2 गाड्या, त्याच्यामध्ये एक रेंज रोवर आणि दुसरी टोयोटा फॉर्च्युनर। देशाच्या राजधानीत आता येऊयात राज्याच्या राजधानीत। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। तुम्हाला सांगते, काटकसर करण्यासाठी राज्य सरकारने जे उपाय सुरू केलेत त्याचा पाढाच आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर वाचला। मंत्र्यांचा ताफा कमी केला जातोय, परकीय चलनाचा खर्च कमी केला जाणार आहे। हे एका दिवसात होणार नाही, पण त्याचवेळी हे आवाहन पाळता येत नसल्यास किमान त्याची टिंगल उडवू नका, अशा कानपिचक्याही विरोधकांना द्यायला मुख्यमंत्री विसरले नाहीत। वैश्विक संकट की घड़ी होती है, उस समय अगर हमारे देश के प्रधानमंत्री कोई उपाय कहते हैं तो उनको सकारात्मकता के साथ लिया जाना चाहिए। देश की अर्थव्यवस्था पटरी पर रहे, देश के सामने संकट निर्माण न हो, इस दृष्टि से कोई उपाय अगर प्रधानमंत्री जी बताते हैं, अगर अपोजिशन उन उपायों को अमल में नहीं लाना चाहता तो कम से कम उसका मजाक न उड़ाए। पंतप्रधानांच्या या आवाहनावरती मुख्यमंत्र्यांनी सकाळी निर्देश दिलेत। शिवाय याच विषयावरती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुपारी उच्चस्तरीय बैठक सुद्धा घेतली। त्यामध्ये त्यांनी काटकसरीशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत। हे निर्णय कुठले तेही आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठोस निर्देश, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर. वाहनांचा निर्णय तत्काळ प्रभावाने अंमलात आणा असंही त्यांनी सांगितलेलं आहे. पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांची खबरदारी घ्यावी. मंत्री अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करावेत. अत्यावश्यक सोडून विशेष विमानं, हेलिकॉप्टर यांचे दौरे नकोत. बहुतेक बैठका या ऑनलाईन करा असेही निर्देश आहेत. मंत्री अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरा. एक अतिशय महत्त्वाची सूचना किंवा निर्देश आहे आणि पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करावा असं त्यांनी म्हटलंय. आठवड्यातनं एकदा निर्देश दिलेला आहे त्यांनी मंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा. तसंच ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्स आणि फ्लेक्सवरती कारवाई केली जाईल. डेकोरेटिव्ह लाइटिंगचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. आता आपण पाहूया की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आवाहनाला कसा प्रतिसाद दिलाय. आणि आधी एकूण त्यांच्या 17 गाड्या होत्या, आता त्यांच्या ताफ्यामध्ये 8च गाड्या असणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत राज्यातील मंत्रीही काटकसरीसाठी पुढे आलेत. तुम्हाला सांगते, मंत्री नितेश राणे यांनी ताफ्यातील वाहनांचा आकडा निम्म्याहून कमी केलाय आणि 12वर आणलाय असं रायगड दौऱ्याच्या वेळी दिसलं. मंत्री उदय सामंत हे एरवीच्या पेट्रोल गाडीच्या ऐवजी ईव्ही गाडीने सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीसाठी पोहोचले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर काटकसरीचं आवाहन करताना प्रसंगी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या सरकारमधील माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांची सुद्धा नावं घेतली. इंदिरा गांधीजी यांनी कितीतरी वेळा गोल्ड घेऊ नका असे आवाहन केलेले आहे. चिदंबरम यांनी सुद्धा अनेक वेळा असे आवाहन केले आहेत. महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा नारा दिलेला आहे. आपल्या पूर्वजांनी अनादी काळापासून आपल्याला अशा संस्कार दिले आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या मजबूतीकरता काही काळ जर थोडा काटकसर करावी लागली तरी काय फरक पडणार आहे. आणि त्यामुळे आधीच सांगितलं मी, पर्याय खूप आहेत. असं नाही की सारंच बंद करायचं आहे. आपला स्वदेशी वापरून आपलं जीवन जगू शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. थोडक्यात काय तर पंतप्रधानांनी केलेलं काटकसरीचं आवाहन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांनंतर आता ते आमदार आणि नगरसेवकांपर्यंतही झिरपलंय. वाहनांनी होणारा प्रवास रद्द करत भाजप आमदार आणि नगरसेवकांनी रेल्वे गाठली आहे. तेजस एक्सप्रेसने प्रवास केलाय. मुंबई ते चिपळूण असा तेजस एक्सप्रेसने प्रवास आणि त्यानंतर आठवड्यातून 2 वेळा मुंबईतही लोकल ट्रेनने प्रवासाचा मानस या लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलाय. आमदार संजय उपाध्याय यांनी व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्याच वेळी आमदार गोपीचंद पडळकर हे इलेक्ट्रिक बाईकवरून जिल्हा नियोजन समितीच्या सभेला पोहोचले होते. कार्यकर्ते आणि नागरिकांनीही इलेक्ट्रिक बाईकच्या वापराचं आवाहन त्यांनी केलेलं आहे. आता हे झालं राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या वाहनांसंबंधी. पण तुम्हाला माहिती आहे की पंतप्रधानांनी परदेश दौरे, परदेशातील सहली आणि परदेशी पर्यटनाला देखील जाऊ नका असं आवाहन केलंय. आणि या आवाहनाला राज्य सरकारने कसा प्रतिसाद दिलाय तेही आपण पाहूयात. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून याच्यावरती नजर टाकूयात. राज्यातील मंत्री आणि आमदारांचे दौरे रद्द झालेले आहेत. विधिमंडळ आमदारांचा प्रस्तावित जपान दौरा रद्द झालाय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतलाय. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी लंडन, पॅरिसचा दौरा रद्द केलाय. आमदार रत्नाकर गुट्टे यांनी ब्राझीलचा दौरा रद्द केलाय. आता सत्ताधारी अशी काटकसरत करत असताना विरोधकांनी टीकेचा सूर कायम ठेवलाय. राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याचं ई वाहन धोरण मूळ महाविकास आघाडीचंच होतं आणि आता या सरकारने ते बासनात गुंडाळलंय असं म्हटलंय. मंत्र्यांच्या ई वाहन प्रवासाला त्यांनी फोटोबाजी असं म्हटलंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया आदित्य ठाकरे यांनी एक्सवरती काय पोस्ट केलेली आहे.
आमच्या 2021च्या ईव्ही धोरणातच असं बंधनकारक होतं की 2022 पासून ज्यांना नवीन गाड्यांची गरज भासेल असे सर्व मंत्री, सर्व सरकारी विभाग हे वाहन भाड्याने घेतील किंवा खरेदी करतील. पण जेव्हा सरकार बदलले तेव्हा या धोरणाचा हा भाग रद्द करण्यात आला. इतकंच नव्हे तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणारी वीज परवडणारी असावी आणि ती स्वच्छ ऊर्जा स्रोतातून यावी हे आवश्यक होतं. आमच्या 2021च्या ईव्ही धोरणातच असं बंधनकारक होतं की 2022 पासून ज्यांना नवीन गाड्यांची गरज भासेल तेही आता मागे पडलंय. आता काही मंत्री आणि आमदार फोटो काढण्यासाठी रातोरात इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करत आहेत. छानच. पण जे खरेदी करू शकत नाहीत त्यांचं काय? बेस्टची तिकीटं पुन्हा स्वस्त होतील का? मेट्रोच्या तिकिटांच्या दरात घट होईल का? आणि आता बोलूयात काँग्रेसकडे. तर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या आवाहनावरती टीका केली आहे. पंतप्रधान हे परस्पर आवाहन करून मोकळे होतात पण त्याआधी संसदेत चर्चा करत नाहीत असा वर्षा गायकवाड यांचा आरोप आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले त्या. कडून मिळालेली प्रतिक्रिया त्याच्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुचलेलं हे शानपण आहे. पण प्रश्न असा आहे की हे किती दिवसापासून युद्ध चालू आहे? काही युद्ध आज चालू आहे, जवळपास 4-5 महिने आपण बघतोय की युद्ध सातत्याने चालू आहे. 3 महिने तर आम्ही बघतोय अधिवेशनामध्ये पण याबद्दल चर्चा करावी अशी मी त्या ठिकाणी संसदेमध्ये मागणी केली होती. मग तुम्ही त्यावेळेला हे इलेक्शनचे जे कॅम्पेन होतं 5 राज्याचं, त्यावेळेला तुम्ही का नाही त्याचा वापर एकदा केला? त्यावेळेला तुम्ही जनतेला का नाही आव्हान केलं? इलेक्शन संपलं, रिझल्ट लागलं की तुम्हाला हे सगळं सुचलं. भाजपा आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे सातत्याने जनतेला त्या ठिकाणी जे आहेत ते त्रास देण्याचं काम करतात. पण तुम्ही देशासमोर कुठल्याही परिस्थितीबद्दल बोलत नाही. आणि हे येणाऱ्या काळामध्ये जे संकट याच्याबद्दल सुद्धा राहुलजींनी सांगितलं की आपली परदेश नीती किती फेलियर आहे. आणि आता थेट जाऊयात पुन्हा एकदा मीडिया सेंटरला. पाहूयात दुसऱ्या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया कशा आलेल्या आहेत. काही निवडक प्रतिक्रिया. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया प्रणित जानराव यांची आहे. समर्थन देऊच पण सगळी देशभक्तीची जबाबदारी जनतेचीच का प्रत्येक वेळी असा त्यांनी प्रश्न विचारलाय. लक्षात घ्या बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. त्यांच्या वागण्यावरती लक्ष आहे आमचं हे ध्यानात ठेवावं. प्रश्न असा होता की तुम्ही स्वतः पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्याल का? त्यावरती या प्रतिक्रिया आल्यात. हा प्रकार म्हणजे भारतीय जनतेशी केलेली गद्दारी आहे. निवडणूक होईपर्यंत गप्प बसले आणि नंतर हे आठवलं. शशांक जानराव यांची एक्सवरनं प्रतिक्रिया. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया श्रीकांत चव्हाण यांची आहे. देणार जर सगळ्या आमदार खासदारांचं पेन्शन बंद केलं तर आणि स्वतः त्यांनी व्हीआयपी संस्कृती सोडली तर प्रतिसाद देणार असं श्रीकांत चव्हाण यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं अशोक बोरसे म्हणतायत स्वतः पंतप्रधान खूप निस्वार्थ व अत्युच्च देशभक्त आहेत, यात वाद नाही. पण गोरगरीब व मध्यमवर्गीयांसाठीची धोरणं चुकतायत. फेसबुकवरनं विलास कांबळे म्हणतायत जे स्वतःच्या पैशातून खर्च करतात ते काटकसरच करतात, त्यांना सांगायची गरज नाही. जे जनतेच्या पैशातून खर्च करतात त्यांना सांगायची खरी गरज आहे. यानंतर जाऊयात थेट पोल सेंटरला आणि पाहूयात या प्रश्नावरती जनतेने कौल काय दिलेला आहे. प्रश्न होता अर्थातच पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद जनता देणार का? तुम्ही स्वतः देणार का प्रतिसाद? असा आम्ही प्रश्न थेट तुम्हाला विचारलेला होता. 38,000 मतं आलेली आहेत आणि त्यावर 64% जनता अर्थातच तयार आहे म्हणतीये. होय नक्की प्रतिसाद देऊ. 34% लोक म्हणतायत नाही. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. मला खूप थकवा जाणवायचा, अशक्तपणा.